मुंबईतील आझाद मैदानावरती शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन पुकारलेले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। काल गेल्या 2 दिवसांपासून विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी आझाद मैदानावरती शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येतात। काय शिक्षकाची मागणी आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। आज मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही आंदोलन करताय, काय तुम्हाला शिक्षकाची मागणी आहे त्याविषयी काय सांगाल? 24 ऑक्टोबर 2024 जो काही जी आर झाला त्या जी आरच्या नुसार या ठिकाणी सर्व आमच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक असतील, प्राथमिक असतील, या सगळ्या शाळांना टप्पावाढ मिळावी या हेतूनच या ठिकाणी आम्ही गेली 3 अधिवेशनामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलन केलीत। पण शासनाने या ठिकाणी हा जी आर काढल्यानंतर तब्बल 10 महिन्यानंतर सुद्धा या ठिकाणी अजूनही आपल्याला त्या टप्पावाढीचं जी काही आर्थिक बजेट आहे त्याची तरतूद केलेली नाही आणि त्याच्या निषेधार्थच या ठिकाणी हा रोष म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आझाद मैदान येथे करत आहोत। काय तुमचं काय नाव, तुम्ही कुठून आला, तर काय मागणी घेऊन आला? सर नमस्कार, मी जालना इथून आलेलो आहे। मागील जवळजवळ 14 वर्षापासून मी या ठिकाणी प्राथमिक शाळेवर अध्यापनाचं काम करतो, परंतु या सरकारच्या अशा धोरणामुळं आमच्या शिक्षकावर इतकी उपासमारीची वेळ आलेली आहे की आम्हाला तुटपुंच्या पगारावर काम करावं लागतं आहे। खरं तर शासनाच्या एका जी आरनुसार प्रचलित पद्धतीने दरवर्षी 20% अनुदान, असे 5 वर्षामध्ये एकूण 100% अनुदान शासनाकडून आम्हाला मिळायला पाहिजे होतं। परंतु गेल्या 15-20 वर्षापासून या शिक्षकावर या शासनाच्या उदासीनते धोरणामुळं अतिशय बिकट परिस्थिती आलेली आहे। सर समाजातला एक सर्वात शिस्तप्रिय आणि एक महत्त्वाचा घटक असूनसुद्धा सरकारच्या या गोष्टीकडे लक्ष नाही आहे। त्यामुळे आमची सरकारला एक विनंती आहे की 10 ऑक्टोबर 2024 नुसार आणि 14 ऑक्टोबर 2024 नुसार जो शासनादेश निर्गमित केला त्याची खरं तर अंमलबजावणी करणं हे शासनाचं कर्तव्य आहे, परंतु मागील 3 अधिवेशनापासून सर आम्हाला नुसत्या केराच्या टोपल्या दाखवल्या जातात। त्यामुळे आम्हाला शासनाला आणि सर्व शिक्षक आमदारांना आमची एक विनंती आहे की सभागृह चालू आहे, आमच्या सर्व रास्त मागण्यांचा विचार करून हा विषय तात्काळ निकाली काढावा अशी आमची इच्छा आहे। तुम्ही शिक्षक आमदाराचा उल्लेख केला, शिक्षक आमदार देखील विधानभवन परिसरामध्ये सातत्याने आंदोलन करत आहे। त्यांच्या आंदोलनाकडे तुम्हाला काय वाटतं? ते शिक्षक आमदार ज्यावेळेस आंदोलन करतात विधानभवन परिसरामध्ये, तरी देखील सरकार त्यांच्या आंदोलनाला देखील केराची टोपली दाखवतात, तुम्हाला काय म्हणायचं? सर सरकारचा प्रत्येकाला एकच शब्द आहे की सरकार याच्यावर सकारात्मक आहे आणि निर्णय करेल, पण मला असं म्हणायचं 14 ऑक्टोबर 2024ला जो निर्णय झाला त्याच्या अंमलबजावणी करण्याला जर 3 अधिवेशनं लागत असतील आणि ज्या लोकांचे कोणत्याही प्रकारचे आंदोलनं नाहीत, मागण्या नाही आहेत, अशा लोकांना भरभरून निधी दिला जातो। महाराष्ट्रासारख्या एवढ्या शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये जर शिक्षकावर पिढी घडवण्या जर या लोकांवर एवढी उपासमारीची वेळ येत असेल तर मला वाटतं हे सरकारची आणि या सरकारच्या नाकर्तेपणाची करिता एक मोठं उदाहरण आहे समाजामध्ये। काही शिक्षक देखील आपल्यासोबत बोलणार आहेत। मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करताय, सरकार सकारात्मक आहे असं वाटतं, सातत्याने विरोधी पक्षातले अनेक नेते मंडळी देखील येते या ठिकाणी येते, तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देते। नमस्कार, सर्वप्रथम मी आपलं आभार मानतो की आपण आमची जी काही भावना आहे, मी मुंडे सर म्हणून पेठोडच तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेलो आहोत। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी शासनाने तात्काळ करावी या एकमेव मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत। काल सुप्रिया सुळे देखील होत्या, आज शरद पवार येतील, उद्धव ठाकरे येतील, काय वाटतं तुम्हाला की मागण्या पूर्ण होतील? कारण गेली 3 आंदोलनं झाली, 3 अधिवेशन झालेली नाही, प्रत्येक वेळेला आम्हाला फक्त काय दिलं जातं की आश्वासन दिलं जातं की आम्ही करू, सकारात्मक आहोत, लवकरच करू, पण लवकरच आणि सकारात्मक हे शब्द ऐकून शिक्षक इतका परेशान झालेला आहे की त्याच परेशानीमुळे आज सर्व शिक्षक या ठिकाणी या कामासाठी उपस्थित झालेले आहेत। काही शिक्षक भगिनी देखील आहेत। मॅडम, आझाद मैदानात तुम्ही इथे एक मिनिट आझाद मैदानात तुम्ही आंदोलन करताय गेल्या अनेक दिवसापासून, काल तर पाऊसही होता, संध्याकाळी लाईटही नव्हती, माईक हे सगळं तुम्हा सर्वांचं बंद केलं होतं, अशा परिस्थितीत तुम्ही आंदोलन करताय। अनुदान तुमच्या जे अनुदानाचा टप्पा आहे त्या मागणीसाठी करताय, सरकार सकारात्मक आहे असं वाटतं तुम्हाला? सरकार जर प्रचलित पद्धतीनुसार अनुदान जर दिले तर सरकार सकारात्मक आहे असं म्हणता येईल। प्रत्येक टप्पावाढीसाठी हे आंदोलन करणे किंवा शाळा बंद करून इथे येणे हे प्रत्येक शिक्षकासाठी अवघड आहे। आता आमच्या शाळेतलं एक शिक्षक 2 वर्षांनी रिटायरमेंट आहे त्यांचं, म्हणजे पूर्ण 100% पगार 1-2 सुद्धा घेऊ शकतील का नाही अशी गॅरंटी आहे। जर प्रचलित पद्धतीनुसार जर शासनाने अनुदान दिले तर आंदोलन करायची गरज नाही असं मला वाटतं। विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार, विद्यार्थ्यांचं पण नुकसान होणार नाही आणि शाळा देखील बंद ठेवणार नाही। शासनाचं धोरण आहे की विद्यार्थ्यांना प्रगती करावं, मग आपण आंदोलन करत असेल तर प्रगती कधी होणार मुलांचं? आपल्याला एक समक्ष एक असं योग्य असं एक स्वतंत्र असं नागरिक घडवायचं आहे तर आम्ही शिक्षकांनी आंदोलन करायचं का
हे करायचं. सर कुठून आलात? काय तुमचं नाव? आम्ही सोलापुरातून आहे. मी बंडगर गणेश देवीदास लालबहादूर शास्त्री प्रशाला, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर इथे गेली 25 वर्ष झालं मुख्याध्यापकचं नुसतं स्टॅम्प मी मिरवतो आहे, पण त्या मुख्याध्यापक पदाला अर्थ राहत नाही. खरं तर म्हटलं तर मुख्याध्यापक शाळेचा काना म्हटलं, पण सरकार बघायला गेलं तर शाळेचा काना मोडून काढतो आहे का शाळाच मोडून काढतो आहे. सकारात्मक शब्दाचा बाळकडू पिऊन पिऊन आमच्या कानाला असं वाटायला आहे की हुंकार, आता खरंच सरकारचं हे हुंकार आंदोलन त्यांच्या कानाला बाळकडू, हुंकार हा शब्दाचा बाळकडू त्यांना मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे. की दरवेळी आंदोलन करायचं आणि इथं येऊन पाट्या टेकवायच्या किंवा इथं येऊन आम्ही झिजत राहायचं. मग भारताचा नागरिक घडणार कसा? प्रत्येक वेळी शाळा बंद ठेवायचं आणि इकडं बघायला गेलं तर आम्हाला कारवाईचे आदेश. मग आंदोलन केल्याशिवाय जर पदरी पडत नाही आणि पोटाला जर घास मिळाला तरच आम्ही आंदोलन करू शकतो. पण इथं उपाशीपोटी आमचे मायबाप भगिनी रात्रंदिवस लढतात, लेकरा बाळासह सगळ्या भगिनी येतात. जर शासनाला या गोष्टीचा कळवळा येत नसेल तर शासन म्हणून तुम्ही त्या पदावर बसण्याच्या लायकीचे नाहीत, माझं असं सक्त म्हणणं आहे. भले शिक्षण मंत्र्यांनी शासनासाठी प्रत्येक वेळी धोरण घेतलं असेल, पण ते धोरण प्रत्यक्षात उतरवा, मगच आम्हाला ह्या मैदानाची जागा सोडता येईल. माझे शिक्षक समन्वय संघाकडून एवढीच विनंती राहील, जर शासनाला खरंच पोट तिडकीनं वाटत असेल तर आम्हाला या 14 ऑक्टोबर 2024च्या निर्णयाचं नसेल तर प्रचलितनुसार 100% अनुदान आमच्या सगळ्या बांधवांना मिळालं पाहिजे. हीच आम्हाला या शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने आग्रहाने अट्टाहाने मागणी आहे आणि हे आम्ही घेतल्याशिवाय इथून मैदान सोडणार नाही, हे आमच्या सगळ्या बंधू भगिनींचं एक मत आहे. तुम्ही म्हणताय की आंदोलन तुमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही, पण गेले 3 असे तिसरं अधिवेशन आहे तरीही देखील मागणी पूर्ण होत नाही. त्यासाठी शासनाला जाग यावी म्हणूनच आम्ही इथं मैदानात बसतोय. शासन हे झोपेचं सोंग घेतलंय. एखाद्या वेळेस कुंभकर्ण 6 महिन्याला उठतंय तरी, पण हे कुंभकर्ण असे झोपलेले आहेत. 9 3 अधिवेशनं झाले, यांना कुठलं बाळ कडू द्यावं हेच करेना. अशा पद्धतीचं ढोंगी झोप हे शासन घेतं आहे. म्हणून या आंदोलनाची गरज आम्हाला पडते. शिक्षक आमदार काय करतात? शिक्षक आमदार मांडतायत पोटतिडकीने, पण त्यांचा विचार केला जात नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पोटतिडकीनं मांडतायत, त्यांचे मत मांडतायत, पण आमच्या बांधवांना हे अनुदानाचं आता काय म्हणतात त्याला, एक अनुदानाचा अशी सवय झालेली आहे, त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मॅडम तुम्ही कुठून आलात? मी छत्रपती संभाजीनगरमधून आले आहे. मी ज्ञानसागर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातून आले आहे. आमचं एवढीच मागणी आहे की 14 ऑक्टोबर 2024च्या मागणीनुसार आम्हाला अनुदान देण्यात यावं. आता आम्ही बघा, आम्ही काल 2 दिवसापासून इथं थांबलेलो आहोत. आम्ही आमचे घरदार लेकरबाळा सगळ्यांना सोडून इथं आलो आहोत. मग सरकारला जाग यावी, याविषयी तरी थोडा सकारात्मक विचार करावा ना. फक्त सकारात्मक शब्द वापरून होणार नाही, ती कृती करणं गरजेची आहे ना. मग आम्ही काय येतोय, जसं सर आता बोलले त्याप्रमाणे आम्ही किती आंदोलन करायची याचं काही आहे की नाही, काहीतरी त्याच्या मागे असायला पाहिजे ना. आमच्या काहीतरी भावना तुम्ही सगळ्यांनी सरकारने समजून घ्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि आम्हाला प्रचलितनुसार अनुदान देण्यात यावं. आणि आता आम्ही इथनं अनुदान घेतल्याशिवाय कुणीच जाणार नाही, हे आमचा ठाम निर्णय इथे झालेला आहे. नक्कीच तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते मुंबईतील आझाद मैदानावरती जे आपल्या अनुदान टप्पावाढ मागणीसाठी जे शिक्षक आहे राज्यभरातून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत. सध्या हे शासनाचं 3रं अधिवेशन आहे तरी देखील या शिक्षकांच्या मागण्या अद्याप पूर्ण होत नाही आहेत. या अधिवेशनामध्ये देखील यांची मागणी पूर्ण होते का हे देखील पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.